पोरादेवी येथे उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी आणि सत्कारासाठी लावणाऱ्या बॅनरवर धर्माभिमानी असा उल्लेख करण्यात आला आणि त्या धर्माभिमानीच्या बॅनरवर उत्तर देत नितेश राणे यांनी टीका केली आणि उद्धव ठाकरे यांचा धर्म कोणता हे त्यांनी आधी सांगावं अशा पद्धतीची टीका जी आहे ती उद्धव ठाकरेंवर या ठिकाणी केलेली आहे। हे धर्माभिमानीचं जे फलक आहे ते सुनील महाराज शिवसेनेचे नेते आणि महंत आहेत त्यांनी लावलेले आहेत। आपल्यासोबत ते आहेत। नितेश राणेंनी तुम्ही जे पोस्टर लावलं त्यावर टीका केली आहे की धर्माभिमानी उद्धव ठाकरे कसे त्यांनी आधी धर्म सांगावा, त्यांनी हिंदुत्व कधीच सोडलेलं आहे, काय सांगाल? धर्माभिमानी हे आम्ही लावलं, आम्ही इथून या पवित्र भूमीवरून संदेश देत आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब हे प्रखर हिंदुत्ववादी होते आणि त्यांच्या विचारावरच पक्षही चालत आहे। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा चालत आहे, आम्ही सुद्धा त्यांच्या विचारावर चालत आहे। मी तुमच्याच माध्यमातून निलेश राणे साहेबांनी जे स्टेटमेंट दिली, मी निलेश राणे साहेबांनाच प्रश्न करतो की तुमचं कोणतं हिंदुत्ववादी आहे? तुम्हाला उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेनी मुख्यमंत्री पद दिलं, त्याच्यानंतर तुम्ही काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमध्ये राहिले, त्याच्यानंतर तुम्ही BJP मध्ये गेले, तुमचं कोणती वेगळी हिंदुत्ववादी आहे? म्हणून आपण कोणावर टीका करताना पहिले सर्वप्रथम आपण आपली पात्रता बघावी। या पवित्र भूमीवरून मला असं बोलणं योग्य नाही, पण कोणी बोलताना आपली पात्रता बघून बोलावे की आपण कोणावर टीका करत आहे। निश्चित आपण जर पाहिलं तर नितेश राणे यांनी जी टीका केली त्यावर सुनील महाराज यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी पात्रता पाहून बोलावं उद्धव ठाकरेंवर टीका करताना या पद्धतीने त्यांनी सांगितलं। कॅमेरामन संदेश बैकरसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पोरादेवी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।